शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। आणि आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। राज्य सरकारनं त्याबाबतचा GR काढलाय। कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजची ही बातमी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची आहे, कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांबाबत मोठे अपडेट समोर आले आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या अनेक घडामोडी सुरू आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण कोणकोणते जिल्हे, कोणकोणते तालुके आणि कोणकोणती महसूल मंडळे या प्रक्रियेत समाविष्ट आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून शेतकरी योजनांशी संबंधित प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल। मित्रांनो, खरीप हंगाम सुरू झालेला आहे। पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर अनेक खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येतो। अशा वेळी सरकारकडून मिळणारी मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरते। याच पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। ज्या भागांमध्ये नुकसान झाले आहे त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे। DBTचे बटन दाबल्यानंतर साधारण 2 ते 3 तासांच्या आत रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। तुमच्या खात्यावर कोणत्याही योजनेचे पैसे जमा झाले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच तुमचा जिल्हा आणि तालुक्याचे नाव देखील लिहा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांनाही माहिती मिळेल। मित्रांनो, याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतही मोठी अपडेट समोर येत आहे। अनेक शेतकरी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत। पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पुढील हप्ता जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम जमा झाली आहे। जर तुमच्या खात्यात PM किसानचे पैसे आले असतील तर कमेंटमध्ये आले असे नक्की लिहा, आणि जर अजून आले नसतील तर आले नाहीत असे लिहा, त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही परिस्थिती समजेल। मित्रांनो, पीक विमा, नमो शेतकरी योजना आणि PM किसान या तिन्ही योजनांचा लाभ मिळाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या अर्जाची आणि बँक खात्याची माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्र जिल्हे आणि महसूल मंडळे। सरकारकडून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांची यादी अंतिम केली जात आहे। काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण झाली असून काही ठिकाणी पडताळणी सुरू आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असू शकते। तुमच्या भागात कोणती माहिती मिळाली आहे हेही कमेंटमध्ये जरूर सांगा। तुमचा तालुका आणि जिल्हा लिहिल्यास आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्या भागाबाबतची माहिती देण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, अनेक वेळा शेतकरी विचारतात की पैसे जमा झाल्यानंतर किती वेळात खात्यात दिसतात। याचं उत्तर म्हणजे DBT प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही तासांत किंवा काही वेळा बँकेच्या प्रक्रियेनुसार थोडा अधिक वेळ लागू शकतो। त्यामुळे घाई न करता अधिकृत माहितीची वाट पाहणे महत्त्वाचे आहे। तसेच तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का, KYC पूर्ण झाली आहे का, बँक खाते सक्रिय आहे का याची खात्री करून घ्या, कारण या कारणांमुळेही काही वेळा लाभाची रक्कम अडकू शकते। मित्रांनो, सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सातत्याने राबवल्या जात आहेत। पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी योजना, अनुदान योजना आणि इतर अनेक योजनांचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे। आता तुम्ही आम्हाला एक गोष्ट नक्की सांगा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात? तुमचा तालुका आणि गावाचे नाव कमेंटमध्ये लिहा। तसेच आतापर्यंत तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळाला आहे हेही सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे शेती, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी, हवामान अंदाज आणि सरकारी योजनांचे ताजे अपडेट आम्ही रोज घेऊन येत असतो। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।